हॅलो माताजी, मला तुम्हाला एक विचारायचं होतं ॲक्च्युली. विचार ना. परवानगी कसली मागतेस मैत्री? मी पॉंडिचेरीला जाऊ का लवकर? लवकर? का ग? नाही म्हणजे मला असं झालं की कधी एकदा तिकडे जाते आणि काम सुरू करते. खूप ओढ लागली आहे. जाऊ का प्लीज? किती उत्साही आहेस तू मैत्री आश्रमाबद्दल. म्हणून तू माझी सर्वोत्तम शिष्य आहेस. ठीक आहे, मग मी जाते. उद्याच निघते मी लगेच. उद्या? अगं मैत्रेयी, तिथे आपली राहण्याची काही सोय नाहीये. आश्रमाचं बांधकाम चालू आहे अजून. हो मग काहीच हरकत नाही. उलट पाया रचला जात असताना जर मी तिथे असले तर वास्तूशी मुळापासून जोडली जाईन ना. वा, उत्तम विचार. ठीक आहे, जा तू लवकर, पण अगदी उद्या नको. मी तिथे तुझी राहण्याची सोय करते काहीतरी, मग जा. ठीक आहे, पण मला तिकडे लवकरात लवकर पोचायचंय, म्हणजे 9 जूनच्या आधी. 9 जून? काही विशेष आहे का? 9 जूनला शुक्रवार आहे, देवीचा वार असतो ना. तर माझ्या स्वप्नात आलं होतं की त्यावेळी मी तिथे असायला पाहिजे. मैत्री, तुला दृष्टांत मिळाला असेल तर तुला जायलाच हवं. वा, जा तू. मी लवकरात लवकर तिथल्या माणसांशी बोलून तुझ्या राहण्याचं काहीतरी मॅनेज करते. थँक्यू माताजी. माताजी, आय एम सॉरी. मी खोटं बोलले तुमच्याशी. पण 9 जूनला सौमित्राची एंगेजमेंट मी नाही पाहू शकत. आय एम सॉरी. आय एम सॉरी. या मैत्रेयी, मी पहिल्यांदाच आलो तुमच्या घरी. हो हो, छान आहे, छान आहे घर. हो बरोबर, विठ्ठल आहे. शितोळे, तुम्ही काय करताय? ते तुम्हाला कॅफेवर जायला सांगितलं होतं ना. हो, पण आधी तुम्ही माझी नाकाबंदी ती बाजूला करा. नाकाबंदी? हा काय प्रकार आहे? अहो, यांनी मला शपथ घातली आहे आणि सुटलीच म्हणत नाही. पाप लागतं ना शपथ नाही सुटली तर. मैत्रीत आहे, प्लीज माझी शपथ सुटली म्हणा. हो आजी, त्यांना सांगा ना माझी शपथ सुटली म्हणायला. हो हो, अगं काय आहे हे? एक मिनिट माई. शितोळे, तुम्ही सकाळचं औषध घेतलं? कुठलं औषध? बघा माई, अगं यांना सारखे भ्रम होत असतात, म्हणून ते सौमित्राकडून औषध घेतात आणि एक जरी दिवस त्यांनी डोस मिस केला ना तर त्यांना लगेचच त्रास होतो. आता परवा त्यांना वाटत होतं की आपण पंख असलेले पाणघोड आहोत म्हणून. अगं काय सांगतेस तू? हे पाणघोड आहे? काहीतरीच काय बोलताय तुम्ही उगाच. खोटं बोलू नका शितोळे. वा, आणि माता त्यांना असं वाटते की मी त्यांना शपथ घातलीये. चला चला तुम्ही, शितोळे आधी चला यांचं काय डॉक्टर. होतं? शितोळे चला. हे बघा शितोळे, जर तुम्ही आता आला नाहीत ना डॉक्टरकडे तर तुमचं सगळं सेक्स लाईफ गायब होईल असा शाप देते मी तुम्हाला. अरे कसे पळाले पाहिलं ना. लोकांना काय त्रास असतात विचित्र. अरे, आणि हे सगळं औषध घेऊन बरं होतं हे असलं? हा हा हा. आणि कानात काय बोललीस तू त्यांच्या? कानात काहीच काहीच नाही बोलले मी, काहीच नाही. काही नाही, मग मलाही भ्रम झालेला दिसतोय. गुड जॉब माई. चल मी आले, मला आवरायचंय, सौमित्राकडे जायचंय. जोक काय चाललंय या घरात? सौमित्र, काय ग? मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला माताजींचा फोन आला होता. हे बघ, तुला जर माताजींबद्दल बोलायचं असेल तर मला अजिबात ऐकायचं नाही. तू जा. अरे सौमित्र, प्लीज प्लीज चिडू नकोस तू. हे खरंच खूप महत्वाचं आहे. मला माताजींनी असं सांगितलंय की तू ताबडतोब पॉंडिचेरीला निघून ये.
कारण तिकडे काम अजिबात व्यवस्थित चाललेली नाहीयेत आणि मी लक्ष घालण्याची खूप गरज आहे. सो आय हॅव टू गो. अच्छा. कधी जाणार मग? उद्या. उद्या? उद्या जाणार आहे. म्हणजे तू एंगेजमेंटला नाही आहेस का? नाहीये असं नाही, पण पॉसिबल नाही होणार. ते काही नाही मैत्री, तू 9 तारखेला एंगेजमेंट झाली की मगच जायचं. ठीक आहे, मला काही माहित नाही. अरे मी पण असंच म्हणले होते माताजींना, पण मग त्या म्हणाले की तू ठरव काय महत्वाचं आहे ते. मग तू काय ठरवलंस? मैत्री हे बघ, तू मला एंगेजमेंटला हवीस, दॅट्स इट. सौमित्र प्लीज प्लीज समजून घे तू. मला खरंच शक्य नाहीये. प्लीज. काय समजून घे मला? हे बघ, आकृती किती झाली तरी तुझी मैत्रीण आहे आधी, आणि तुझ्यामुळे आम्ही दोघं भेटलोय. आता आमचा साखरपुडा आहे, तर तू तिथं असलं पाहिजे. म्हणून लोकांना वाटणार काहीतरी तुला प्रॉब्लेम होतोय, आणि मग सगळ्यांचा मूड जाणार, मग काही अर्थ नाही होणार सगळ्यालाच. त्यामुळे प्लीज थांब. हे बघ, तू 9 तारखेला थांब. मी 10 तारखेला तुला तिकीट काढून देतो हवं तर. ठीक आहे? माताजी की जय. मला तुमच्याशी बोलायचं. नाही आता नाही शितोळे. मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं. नंतर शितोळे, अहो, नंतर. अहो, नंतर काय? तुम्ही काय एवढं घाईत चाललाय? मला जरा काम आहे. हे बघा, जीवन मरणाचा प्रश्न आहे. हो ठीक. अहो ठीक कसं असेल? आणि माझ्या नाही, तुमच्या मला काही, मी नेटवर वाचून काही आलेलो नाहीये. ठीक आहे, मी माझं काय, तुम्ही लहान आहात का शितोळे? मला पटकन चावी द्या. नाही, चावी द्या. हे बघा, एका अटीवर चावी देईन. काय? जोपर्यंत तुम्ही माझं बोलणं ऐकून घेत नाही तोपर्यंत मी चावी देणार नाही. ठीक आहे, ऐकतो, बोला. आधी चावी द्या. पण हे बघा डॉक्टर, मी जो विचार केलेला हा, ते डॉक्टर सौमित्र डॉक्टर सौमित्र, हे जे गेले ते डॉक्टर सौमित्र गेले. अहो माझं काम होतं त्यांच्याकडे. गेले. अहो, तुमचं कसलं काम? माझं काम होतं महत्वाचं. तुम्ही काय मूर्ख आहात का? काय काम होतं? अहो मला बॉडी करायची आहे, माझं पण काम आहे. बॉडी कमवायची तर जिम मध्ये जा. जिम मध्ये, ही व्यायामशाळा नाही, हा होमिओपॅथिक दवाखाना आहे. मूर्ख. एअरपोर्ट जिम करतोय. काय चाललंय तुमचं? बेल जळेल ती. माफ कर, माफ कर. हा हा हा, ठीक आहे ठीक आहे. काय झालं? मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं ओके बोलायचंय. हा बोला. म्हणजे मगाशी जे मैत्रिणी तुम्हाला बोलू दिलं नाही ते का? बरोबर शपथ घातली. मग शपथ. अरे बाबा, बर चला या या या. पाणी पाणी देते, पाणी देते. अरे वा 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 विघ्नेश, तुला अगदी मनासारखी बायको मिळेल रे बाळा. बाबा मला बायको नकोय, हा? म्हणजे मला गर्लफ्रेंड हवी. हा. अरे वेड्या, पण तीच गर्लफ्रेंड पुढे जाऊन मस्तपैकी बायको होणार काय तुझी? हा? काय बोलताय? हा अहो, इथे काळ बदलतोय. काळ तुमच्या दरवाजावर येऊन धडका मारतोय, तरी तुम्ही झोपलेलेच आहात. अरे तू हळू ना, तू का धडका मारतोयस माझ्या इथं येऊन? हे बघा. मोडेल मी. काळाची आणि विघ्नेशची पावलं जो ओळखत नाही हा. तो मोडूनच पडतोय. म्हणजे रे, म्हणजे आता बघा ना, तुमच्या मोठ्या मुलीची गर्लफ्रेंड होती. हा? हो. मैत्री गर्लफ्रेंड होती की नाही? पण ती त्याची बायको झाली का? नाही ना. हा, हेच सांगतोय तुम्हाला बाबा, काळ बदलतोय. हा. अरे कोण बेल वाजवतो एवढ्या मोठमोठ्याने? काय आग लागली का तिकडे? बाबा 1 मिनिट, मी बघून आलो. ए बस रे. अरे कधीची बेल वाजते. अरे बहिरे आहेत का रे? कुठे गेले काय माहित? अरे काय आहे? अरे काय आहे? काय दरवाजा उघडायचं काय? हे करतं का? अरे काय हो? कार्ट्या विघ्नेशा,
उद्या जर मी मेले ना तर माझ्या पिंडाला जर का कावळा शिवला नाही तर जाऊन काय करायचं, चटकन दरवाजा उघडायचा. कारण तेवढी एकच इच्छा माझी अपूर्ण राहिली रे. काय आहे हे आहेत लोक. भाऊ दादा आलास का रे? अरे चावी नाही का रे घराची तुझ्याकडे बाळा? थांब, मला हा? महत्वाचं बोलायचं. चावी घेऊन जायची. अरे दादा, तुझ्या आयुष्याची चावी हरवली आहे का रे? असं बघू नकोस रे, जळेन मी. बाबा, मी इथं महत्वाचं सांगायला आलेलो. कार्यालयाचं बुकिंग कॅन्सल करा. अरे देवा. आई ते तुटे इकडे. अरे अगं आई, इथे बस. अरे काय रे, म्हणजे साखरपुडा कॅन्सल केला हो? एक मिनिट, साखरपुडा कॅन्सल असं म्हणालो का मी? साखरपुडा होणार आहे. अरे म्हणजे कार्यालय लागणार. तेच सांगतोय, कार्यालय नाही लागणार आपल्याला. आपण घरच्या घरी साखरपुडा करणार आहोत. मला तामझाम आणि माणसं वगैरे नकोयत अजिबात. हे नक्की आहे ना तुझं? हो, शाबास. म्हणजे दुप्पट पैसे. कार्यालयवाल्याला फोन करायला पाहिजे. ठेवा आधी, फोन ठेवा. अरे ऐक कार्यालय. अरे ऐक, त्या पत्रिका वाटल्या, ती लोक तिकडे नाही का जाणार? अगं त्यांना सांगा यायचं नाही, आम्ही घरच्या घरी करतोय. सांगा सौमित्राचं डोकं फिरलेलं आहे. अरे बाहेर कुठे चाललाय? इकडेच चाललोय. खरंच डोकं फिरलंय याचं. बघा काय करायचं आता. आता काही नाही, आता कार्यालयवाल्याला फोन करायचा. मी आधी तुम्हाला सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. मी अजिबात खोटं बोलत नाही, आई शपथ. मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलत नाहीये. हा, बसा. हो. मला सांगा तुम्ही काय सांगणार होता? पण आधी तुम्ही मला सांगा, हा. शपथ मोडली तर खरंच पाप लागतं का हो? नाही, कारण मैत्रीताईंनी मला शाप देऊन ठेवलाय आणि त्यांचा शाप जर खरा झाला तर माझं काही खरं नाही. आणि मी तुम्हाला काय शाप दिलाय नाही सांगू शकत, पण तो शाप जर खरा झाला तर माझ्या आयुष्यातला एक फार महत्वाचा भागच निघून जाईल. बरं, मला असं सांगा, नाव काय तुमचं? विक्रम शिवराज शितोळे. विक्रम बाळा, काही काळजी करू नकोस. चांगल्या गोष्टीसाठी जर आपण खोटं बोललो ना तर अजिबात पाप लागत नाही. तू सांगच मला. हो ना, माझी आई पण मला हेच म्हणायची. आणि इथं तर मी जे सांगणार आहे ते खोटं नाही, खरं आहे हो. मग काय तर सांग ना तू. हे बघा, त्या दिवशी तो झिहान आला होता ना, आकृतीचा आधीचा बॉयफ्रेंड, आणि तो गळा दाबत होता तिचा. हा, त्यावेळी मैत्रीताई त्याला समजवताना म्हणाली की देखो तुम जितना प्यार करते हो ना आकृति से, उतना ही प्यार मैं भी करती हूँ सौमित्र से. हाँ, मैं भी नहीं दे सकती उसको किसी और के साथ. देखो अगर अभी ये आकृति मर गई ना तो मेरा फायदा ही है. मुझे मेरा सौमित्र वापस मिलेगा. अच्छा, हे सांगू नको अशी शपथ घातली का तुला? हो, पण आता मी शपथ मोडलेली आहे. आता त्यांचा शाप खरा झाला तरी काही हरकत नाही. माझं सेक्स लाईफ गेलं तरी चालेल, पण मी या बलिदानासाठी तयार आहे. बरं, असं आहे ना सगळं? ओके विक्रम, थँक्यू व्हेरी मच. तू फार चांगलं काम केलंस. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी निघतो आता. फक्त तुम्ही डॉक्टर सौमित्र आणि मैत्री मॅडमने एकत्र राहणार, म्हणजे माझं बलिदान व्यर्थ गेलं नाही असं मला वाटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो मी. हर विठ्ठल. हॅलो. हा पियू, बिझी नाही आहेस ना? बोला ना. हा, अगं एक विचारायचं होतं तुला जरा. म्हणजे ही मैत्री पॉंडिचेरीला जायचं म्हणतेय ना, तर म्हणजे घाईनी जायलाच हवंय का? कारण काय आहे, घरामध्ये एक कार्य आहे आणि ते अटेंड न करताच जायचं गडबडीने, असं तिचं म्हणणं आहे. तर एवढी गडबड आहे का खरंच? हो का? अहो, आमची अजून तिथली इमारत खरं तर बांधूनही झाली नाहीये. ते मैत्रीच आग्रह करत होती म्हणून मी तिला लवकर म्हटलं जा, चालेल, मी काहीतरी मॅनेज करते. अगं काय सांगतेस? बर 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 बर, म्हणजे मग चालेल ना थोड्या दिवसांनी गेलं तरी? हो माई, काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी आरामात येऊ दे मैत्रीला. हो ना. थँक्यू थँक्यू सो मच. क्या बात है.
मैत्री, अगं काय हे, तू इथे येऊन झोपलीस सुद्धा? हा, जेवायचं नाहीये का? आणि मी दिवसभर तुला फोन करतेय, तू एकही फोन घेतला नाहीस माझा. गुपचूप मांजरीच्या पावलाने इथे येऊन झोपलीस. उठ उठ उठ. चल उठ. काय ग, तू झोपेत का उठवतेस मला? झोपेतनं उठवलं मी तुला? उगाच काहीतरी शहाणपणा करू नकोस. हा, म्हणजे झोपलेल्याला उठवता येतं, पण जो झोपेचं सोंग घेऊन पडलेला असतो ना, त्याला नाही उठवता येत. पण मी आत्ता उठली आहे ना, म्हणजे मी आधी झोपले होते. हो, झोपू देत मला. 1 मिनिट, झोपेचं राहू दे, मी सोंगाविषयी बोलतेय. शितोळेनी सगळं सांगितलंय मला. शितोळे, अगं माई, मी तुला सांगितलं ना, त्यांना भ्रम होतात. हो ना? हो. म्हणून मग मी माताजींना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी तुला पॉंडेचेरीला जायला सांगितलेलं नाहीये, तूच त्यांच्या डोक्यावर जाऊन बसलीस. आता तू मला असं सांगू नकोस की माताजींना सुद्धा भ्रम झालाय वगैरे. माई, तू का केलास यार तू फोन? तू का जगू देत नाहीस मला माझं आयुष्य हवं तसं? अगं मैत्रेयी, तू किती दिवस अशी भ्रमात जगणार आहेस? तू का फेस करत नाहीये सिच्युएशन? हा, तू का थांबत नाहीयेस एंगेजमेंट साठी? मी नाही थांबू शकत यार एंगेजमेंटला. नाही थांबू शकत मी. कारण मी माझ्या सौमित्राला इतर कुणाबरोबरही बघू शकत नाही.